राज्यात एक असा किल्ला आहे ज्याचं स्थापत्यशास्त्र इतकं दुर्मिळ आहे की युद्ध करून किंवा लढून तो किल्ला जिंकणं आजवर कुणालाही शक्य झालेलं नाही. तुम्ही पाहताय वंडर ऑफ महाराष्ट्र भाग 59 आणि आज मी बोलतोय छत्रपती संभाजीनगरमधल्या दौलताबादच्या देवगिरी किल्ल्याबद्दल. 12व्या शतकात बांधला गेलेला हा किल्ला महाराष्ट्रातल्या 7 आश्चर्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. याची स्पेशालिटी म्हणजे याचं स्ट्रक्चर. हा किल्ला एका शंकूसारख्या आकाराच्या डोंगरात आहे आणि याच्या चारही बाजूने पाण्याचं एक खंदक आहे. या खंदकामध्ये कायम पाणी असतं. जुन्या काळी हे पाणी पार करून कोणी येऊ नये म्हणून यात मोठ्या प्रमाणात मगरी असायच्यात, त्यामुळे किल्ला सेफ राहायचा. या किल्ल्याचं संरक्षण करण्यासाठी 5 किलोमीटर लांबीची मजबूत तटबंदी बांधण्यात आली असून अज्ञात लोकांचा प्रवेश थांबवण्यासाठी किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर अनेक भूलभुलैया आणि कित्येक प्रकारची कोडी आजही आहेत. काही काळासाठी सगळ्या भारताचा कारभार इथून हाकला गेला होता, कारण मोहम्मद बिन तुघलक या विक्षिप्त सुलतानाने आपली राजधानी दिल्लीवरनं दक्षिणेत देवगिरीला हलवली होती आणि देवगिरीचं नामकरण केलं होतं दौलताबाद. त्यामुळे गावाचं नाव आजही दौलताबाद आहे. 750 वर्षांच्या काळात राष्ट्रकूट, यादव, खिलजी, तुघलक, बहामनी, निजामशाही, मुघल, असफजाही अशा 8 ते 9 राजवटींनी देवगिरीवर आपली सत्ता प्रस्थापित केली. आजही गडावर पाहण्यासारख्या कित्येक वास्तू आहेत. त्यामुळे एकंदरीतच हा किल्ला वास्तुशिल्पाचा एक चमत्कार मानला जातो. तुम्ही देवगिरी किल्ल्याला भेट दिली आहे का? तुमचा अनुभव कसा होता? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.